युनिक एमपीएससी मास्टर क्लास मालिकेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. राज्यव्यवस्था तुम्हाला इथं हेडिंग पण दिसेल, राज्यसेवा नवी राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा अर्थात अभ्यासक्रमाचं विश्लेषण या घटकाला समोर ठेवून आजचा हा भाग आपण पुढे नेणार आहोत. भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया आणि सामाजिक न्याय असं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधील जे दोन मुख्य विषय आहेत, ढोबळ पद्धतीने आपण त्यांना एक भारतीय राज्यघटना आणि दुसरा आंतरराष्ट्रीय संबंध आहे. आयोगानं मुख्य परीक्षेतील चारही सामान्य अध्ययन पेपरचा अभ्यासक्रम अत्यंत सविस्तर दिलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण राज्यघटना राज्यव्यवस्था या विषयाच्या अभ्यासक्रमाची सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आयोगानं त्याचे सब हेडिंग्स म्हणजे मुख्य प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाअंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे घटक आणि उपघटक आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जो पहिला भाग आहे तो म्हणजे त्याचा उपघटक म्हणून ऐतिहासिक आधार. स्वाभाविकच ब्रिटिश वसाहतवादी कालखंडामध्ये काय प्रकारचे कायदे निर्माण केले गेले, कोणत्या प्रकारची शासन संस्था पुढे आली, इथपासून ते भारतीय समाजानं त्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी संघटनांनी काय प्रकारचा प्रतिसाद दिला, अशा प्रकारे तेव्हाची वसाहतवादी राजवट आणि भारतीय समाज यांच्या द्वंद्वातून, देवाणघेवाणीतून आणि संघर्षातून एका अर्थानं भारतीय संविधान हे निर्माण झालेलं आहे. म्हणून मग हा पहिला उपघटक त्या ऐतिहासिक आधाराचा निदर्शक आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यानंतर ऍक्च्युली भारतीय राज्यघटनेची निर्मिती. तुम्हाला याची कल्पना असेल की घटना समिती या घटना निर्मितीसाठी निर्माण करण्यात आलेल्या, प्रस्थापित करण्यात आलेल्या मंडळाद्वारे, ज्याला आपण घटना समिती म्हणून ओळखतो, त्या घटना समितीच्या माध्यमातून सुमारे 3 वर्षाचा कालावधी, इतका कालावधी त्या घटना निर्मितीसाठी घेण्यात लागला. त्यातून मग भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे. आणि त्या घटना समितीमध्ये घटनेच्या निर्मितीच्या अनुषंगानं जे काही वाद झाले, जे विवाद झाले, त्यातले जे कळीचे मुद्दे आहेत, महत्वाचे विषय आहेत, त्याची देखील चर्चा आपल्याला एका अर्थानं अभ्यासाचा भाग म्हणून पाहावी लागणार आहे. त्यानंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्य. काही वैशिष्ट्य तर आपण अगदी 5वी-6वीला नागरिक शास्त्रामध्ये भारतीय राज्यघटनेचा जो भाग शिकत आलो आहोत तेव्हापासून आपल्या नजरेत न जातात, आपल्या कानावर पडतात. त्याविषयी आपण बोलतो की भारताचं संविधान हे एक अत्यंत विस्तृत अशा प्रकारचं, लिखित अशा प्रकारचं संविधान आहे. इथपासून ते ताठरता आणि लवचिकता, तर या दोन्ही वैशिष्ट्यांचा मेळ आपल्या भारतीय संविधानामध्ये घालण्यात आलेला आहे. इथपासून ते सार्वत्रिक प्रौढ मताधिकार देणारं पहिलं संविधान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्याची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. त्यानंतर घटनेमध्ये म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आपल्या संविधानाची, राज्यघटनेची अंमलबजावणीची प्रक्रिया आपण सुरू केली, हाती घेतली, तिचा अंमल आपण सुरू केला. तेव्हापासून ते आज 2025 पर्यंत, आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली परीक्षा द्याल, मुख्य परीक्षा द्याल, तोपर्यंत ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या असतील तर त्या घटना दुरुस्त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याखेरीज विशेष तरतुदी या आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्या काही आहेत, अगदी लोकसेवकांविषयीच्या आहेत, भाषेच्या बाबतीमधल्या ज्या काही विशेष तरतुदी आहेत, आरक्षणासारखं जे धोरण आहे ते आपल्या घटनेमध्येच त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा असंख्य विशेष तरतुदी तुम्हाला पाहाव्या लागतील, अभ्यासाव्या लागतील. हा एक अत्यंत इंटरेस्टिंग उपघटक ज्याला म्हणूयात, सिलेबसमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे मौलिक संरचना, बेसिक स्ट्रक्चर. 1973च्या प्रसिद्ध केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं या मौलिक संरचना सिद्धांताच्या आधारे निवाडा दिला आणि त्यात न्यायालयाने असं म्हटलं की भारतीय संसदेला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या भागामध्ये, त्या बाबींमध्ये, त्या विषयांमध्ये घटनेला दुरुस्ती करता येणार नाही जे विषय, ज्या बाबी मौलिक संरचनेचा भाग असतील. त्यानंतर पुन्हा मी सोयीसाठी हा क्रमांक वापरतोय. संघ किंवा केंद्र आणि राज्य, ही जी संघराज्य व्यवस्था आहे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये शासनाच्या 2 पातळ्या आहेत. त्यातलं एक संघ शासन किंवा मध्यवर्ती शासन आणि दुसरं आहे ते घटक राज्य शासन. तर त्याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. आणि अर्थात तुम्ही उपघटक बघा की संघ शासन आणि घटक राज्य शासन यांच्यामध्ये कार्याची आणि जबाबदारीची वाटणी कशी झालेली आहे. तुम्हाला साधारणपणे केंद्र आणि राज्य यांच्यामधले विवाद
या शीर्षकाखाली अशा अनेक समस्यांचा अभ्यास करावा लागेल. पण दुसऱ्या बाजूला घटक राज्यांमध्ये देखील, राज्यांमध्ये देखील तुम्हाला अनेक वेळेला अशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतील. तर ज्या काही असतील, म्हणजे सीमा वाटपाच्या बाबतीत असतील, पाणी वाटपाच्या बाबतीत असतील, किंवा वित्ताचं वाटप, जिथं एका बाजूला संघ शासन आणि दुसऱ्या बाजूला घटक राज्य यांच्यामध्ये तानेबाने संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होते, तर अशा संघराज्यीय रचनेशी संबंधित ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, कळीचे मुद्दे आहेत, ते या उपघटकामध्ये आहेत. त्यानंतर या संघराज्यीय व्यवस्थेतील ज्याला आपण म्हटलं की शासनाच्या पातळ्या, मी लिहिताना इथं 2 पातळ्या लिहिलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये एक ऍडिशन जे झालेलं आहे, ज्याला आपण सुप्रसिद्ध अशी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती असं मानतो. सो 73वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं पंचायती राज म्हणजे ग्रामीण स्थानिक संस्था, आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे नागरी किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. सो त्यामुळं या संघराज्यीय चौकटीमध्ये तिसरं आयाम समाविष्ट केले गेलेलं आहे, आणि मी मुद्दामहून इथं ते लिहितो, स्थानिक स्वराज्य संस्था. आणि म्हणूनच मग इथं उपघटक जो नमूद करण्यात आलेला आहे, स्थानिक पातळीवरील सत्तेचं आणि वित्ताचं विकेंद्रीकरण आणि त्यातून निर्माण होणारी आव्हानं आहेत. त्यानंतर तिसरं जे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे, त्याला बघा सत्ता विभाजन, अधिकार वाटप, की एका बाजूला संसदीय पद्धत आणि दुसऱ्या बाजूला संघराज्यीय पद्धत. संसदीय शासन व्यवस्थेचा भाग म्हणून कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ याच्यामध्ये सत्तेचं किंवा अधिकाराचं वाटप कसं झालेलं आहे. सो हा भाग आपल्याला या सत्ता विभाजनाच्या व्यवस्थेचा भाग म्हणून अभ्यासावा लागणार आहे. कायदे मंडळ इथं आहे, कार्यकारी मंडळ इथं आहे आणि न्यायमंडळ इथं आहे. सो ते एक समप्रतलीय ज्याला मानतो आपण, हॉरिझॉन्टल, आडवं ज्याला मानतो आपण, तर हे सत्ता वाटपाचं एक आयाम आहे, ज्याच्यामध्ये कायदे मंडळाला कायदे बनवण्याची, कार्यकारी मंडळाला धोरण ठरवण्याची आणि न्यायमंडळाला न्याय निवाडा करण्याची सत्ता आणि किंवा अधिकार सुपूर्द करण्यात आलेला आहे, आणि ते संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे. तसंच आपण दुसऱ्या प्रकरणाकडे जाऊ शकतो की संघ शासन, त्याच्यानंतर घटक राज्य शासन आणि खाली स्थानिक शासन यांच्यामध्ये देखील सत्तेचं अधिकाराचं वाटप झालेलं आहे. सो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सत्ता वाटप किंवा अधिकार वाटप याच्यामध्ये तुम्हाला या दोन्हीही पैलूचा अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये आडवं सत्ता वाटप त्या 3 शासन संस्थांमधलं, आणि उभं जे आहे ज्याला पातळ्या म्हणतो आपण, तर ही संघ पातळी किंवा केंद्र पातळी, राज्य पातळी, घटक राज्य पातळी आणि स्थानिक पातळी. सो हे जे दोन्हीही सत्ता वाटपाचे पैलू आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. निवडणूक आयोग, तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. ओके, आणि अशा आपल्याकडे आणखीन घटनात्मक संस्था पण आहेत. तर निवडणूक आयोगाला निवडणुकांचं संचालन करण्याच्या बाबतीमध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा ज्या घटनात्मक संस्था आहेत तर त्या घटनात्मक संस्थांना देखील काही अधिकार दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये. त्यामुळं सत्ता वाटपामध्ये जसं आडवं सत्ता वाटप आहे, उभं सत्ता वाटप आहे, म्हणजे हे हॉरिझॉन्टल आणि हे व्हर्टिकल आहे, तसंच तुम्हाला असं दिसेल की याच्या व्यतिरिक्त किंवा याच्या बाहेर ढोबळपणे असं म्हणूयात, व्यतिरिक्त हा योग्य शब्द प्रयोग होईल, निवडणूक आयोग असेल. ओके, त्याच्यानंतर संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, पण त्यातलं संघ लोकसेवा आयोगाचं जर उदाहरण तुम्ही घेतलं, UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ती देखील एक घटनात्मक संस्था आहे. तर या घटनात्मक संस्थांना देखील त्या क्षेत्रामध्ये, जसं निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या संचालनाच्या क्षेत्रामध्ये किंवा बाबीमध्ये सत्तेचं वाटप केलेलं आहे. याखेरीज हे जे दुसरे 2 उपघटक आहेत ते सोपे आहेत. समजा जर याच्यामध्ये काही वाद निर्माण झाला तर त्याचं निवारण करणारी काही यंत्रणा आपल्याकडे आहे का, काही संस्था आपल्याकडे आहेत का. आणि अन्य राष्ट्रांच्या, आता हा एक अत्यंत महत्वाचा अभ्यासक्रमातला उपघटक तुम्हाला पाहायचा आहे, अन्य राष्ट्रांच्या म्हणजे इतर देशांच्या राज्यघटनांची तुलना आहे. म्हणजे तर भारतीय राज्यघटनेतलं सत्ता वाटप किंवा अधिकार वाटप, त्या व्यवस्थेचा इतर देशातील सत्ता वाटपाच्या व्यवस्थेशी काय करायचं आपल्याला, कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची आहे. म्हणजे अमेरिका असेल, ब्रिटन असेल, दक्षिण आफ्रिका असेल, फ्रान्स असेल. सो अशा रीतीनं हे वेगवेगळे उपघटक तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर जो चौथं प्रकरण असं आपण म्हणूयात, संसद आणि राज्य विधिमंडळ. आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ज्या प्रकारची संसदीय व्यवस्था
संघ पातळीवरती किंवा केंद्र शासन पातळीवरती आपण स्वीकारलेली आहे तर ढोबळपणे त्याच प्रकारची संसदीय व्यवस्था तुम्हाला घटक राज्याच्या पातळीवरती बघायला मिळते. म्हणून टायटल बघा कसा आहे, संसद आणि राज्य विधिमंडळ. अर्थात इथं आपण कोणत्या शासन संस्थेचा विशेष अभ्यास करणार आहोत तर त्याला नाव आहे कायदे मंडळ. हे कायमपणे तुम्ही लक्षात ठेवा. लेजिस्लेचर असं इंग्रजीमध्ये नाव आहे. तर मग त्याच्यात काय काय बघायचं आपल्याला, तर संरचना कशी आहे, आपल्या संसदेची संरचना कशी आहे. मुळामध्ये द्विगृही म्हणजे राज्यसभा वरिष्ठ आणि लोकसभा कनिष्ठ म्हणजे असं सभागृह, 2 सभागृह आपल्याला आहेत. त्यानंतर कार्य बघा त्याचे, कायदेविषयक कार्य तर कायदे मंडळाचं, संसदेचं आणि राज्य विधिमंडळाचं अत्यंत महत्वाचं, ज्याला आपण प्राथमिक आणि मूलभूत असं काम म्हणतो. पण याखेरीज शासनावरती नियंत्रण ठेवणं, मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणं, लोक व्यासपीठ म्हणून काम करणं, अशा प्रकारची वेगवेगळी कार्य आपल्याला संरचनेनंतर किंवा संरचनेबरोबरच लक्षात घ्यायचे. त्याखेरीज कामकाज किंवा त्याला कामकाज प्रक्रिया असंही म्हटलं गेलेलं आहे की काय प्रकारे कायदे मंडळांचं कामकाज, संसदेचं कामकाज, राज्य विधिमंडळांचं कामकाज चालतं. तर त्याचे जे काही उपघटक आहेत, त्याचे पैलू जे आहे तर ते पण आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर या कायदे मंडळांना दोन्ही पातळ्यांवरच्या काही सत्ता दिलेली आहे. अर्थात त्या सत्तेचा किंवा अधिकाराचा जो पहिला महत्वाचा भाग आहे, कायदे बनवणं, कायदे निर्माण करणं, ती सत्ता अत्यंत महत्वाची आहे. याखेरीज कायदे मंडळ म्हणून त्यांना काही विशेषाधिकार, प्रिव्हिलेजेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे तर ते काय आहेत, विशेष अधिकार आहेत, खास अधिकार आहेत, तेही आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. पण अर्थात अशा प्रकारची सत्ता आणि विशेषाधिकार दिल्यामुळं त्यातून काही समस्या पण निर्माण झालेल्या आहेत. तर त्या समस्या कुठल्या आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. आणि एक जो महत्वाचा भाग आहे म्हणजे खरं तर त्याच्याशी जोडलेला आहे पण स्वतंत्रपणे सिलेबसमध्ये समाविष्ट केलेला आहे, तो म्हणजे प्रतिनिधित्व. म्हणजे भारतानं लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आणि आपल्याकडे कसली लोकशाही आहे तर अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. तिला दुसऱ्या भाषेमध्ये प्रातिनिधिक लोकशाही, रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी असं म्हटलेलं आहे. म्हणजे लोकशाही म्हणजे जर लोकांचं शासन असं मानलं आपण, तर भारतीय लोक काही स्वतः शासन चालवत नाहीत, तर भारतीय लोक आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालवतात. म्हणून त्याला अप्रत्यक्ष लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही म्हटलेलं आहे. पण ही जी काही प्रतिनिधित्वाची पद्धत आहे तर त्या संदर्भामध्ये कायदे केले गेलेले आहेत. म्हणून मग आपल्या सिलेबसमध्ये हे जे काही लोकप्रतिनिधीच्या संदर्भामधले कायदे आहेत तर त्या कायद्याचा अभ्यास देखील समाविष्ट केलेला आहे. 5वं, त्याला खरं तर आयोगानं हे टायटल नाही वापरलेलं, हे सोयीसाठी आपण वापरलेलं आहे. कायदे मंडळाशिवाय इतर ज्या 2 महत्वाच्या शासन संस्था आहेत, ज्याला आपण कार्यकारी मंडळ किंवा कार्यपालिका असं मानतो आणि न्यायमंडळ, आणि त्याला जोडून इतर संस्था, त्याचा समावेश या प्रकरणामध्ये केलेला आहे. बघा, कार्यकारी मंडळ म्हणजे तुम्हाला केंद्र पातळीवरती, संघ पातळीवरती ते कार्यकारी मंडळ आहे. आणि या कार्यकारी मंडळाचे 2 उपघटक ज्याला म्हटले गेलेले आहेत. एक म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळ, ज्याला खूप एक ढोबळ शब्दप्रयोग वापरला तो मंत्रिमंडळ आहे. ओके. आणि दुसरं जे आहे, ज्याला प्रशासन असं म्हटलेलं आहे. बघा, प्रशासन किंवा नोकरशाही असं म्हटलंय त्याला. सो कार्यकारी मंडळामध्ये या 2 महत्वाच्या. तसंच मग तुम्हाला न्यायमंडळ दिसेल. ओके. आणि शेवटी एक महत्वाचा कॉमन फॅक्टर दिलाय बघा, कार्यकारी मंडळ रचना, संघटन, कार्य आणि त्यांची राज्यव्यवस्थेतली भूमिका. म्हणजे रचना काय आहे या प्रत्येक संस्थेची, संघटन काय, कार्य काय आणि राज्यव्यवस्थेमधली त्यांची भूमिका काय आहे. सो हे मंत्रालयाला लागू आहे. शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, ते आपल्या कार्यपालिकेचा भाग म्हणून काम करतात. आता हे जे 2 महत्वाचे वेगळे घटक मुद्दामहून वेगळे काढायला पाहिजेत, तर हे काही औपचारिक अर्थानं शासन नावाची जी काही यंत्रणा आहे त्याचा ते भाग नाहीयेत, हे दबाव गट आहेत. म्हणजे ओके, आपल्या समाजामध्ये आपापले हितसंबंध जपण्यासाठी गट एकत्र येतात, जे लोकांचा समूह बनतो. ते कधी वेल ऑर्गनाइज्ड म्हणजे सुसंघटितपणे एकत्र येतात, कधी कधी ते अनौपचारिक पद्धतीने एकत्र येतात. पण हितसंबंध आपले संरक्षित करण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी ती एकत्र येतात. आणि ते नुसते एकत्र येतात असं नाही, किंवा ते कसे संरक्षित ठेवतात तर शासनावरती, प्रशासनावरती ते दबाव टाकतात. म्हणून त्यांना दबाव गट असं म्हटलेलं आहे. तर त्या दबाव गटाचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्याला जोडून इतर औपचारिक असतील आणि अनौपचारिक संघटना असतील. आता एनजीओ आपल्याला माहिती आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, म्हणजे बिगर शासकीय संस्था असतील,
स्वयंसेवी संस्था असतील, असे अनेक औपचारिक अनौपचारिक, मी त्याला ढोबळपणे जोडतोय म्हणजे, तर त्या संस्था संघटनांचा अभ्यास देखील आपल्याला करायचा आहे. त्यानंतर हे 6वं प्रकरण बघा, स्थानिक स्वराज्य संस्था. आयोगानं त्याचे तपशील दिलेले नाहीयेत, पण फक्त स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हटलंय. पण मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये आपण उपमुद्दे म्हणजे उगम कसा झाला आणि त्याच्यानंतर वाटचाल काय राहिलेली आहे, ओके, त्याच्यानंतर ज्या 2 राज्यघटना दुरुस्त्यांचा मी उल्लेख केला, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, ओके, हा त्याच्यामध्ये तुम्हाला भाग समाविष्ट करता येईल. आणि ही जी काही एकूण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जी काही वाटचाल आहे, मी पुन्हा एकदा तो घेतोय म्हणजे, तर त्या वाटचालीचं मूल्यमापन डेफिनेटली आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. मग या मूल्यमापनामध्ये आपल्याला काय प्रकारचं यश म्हणजे अचिव्हमेंट्स काय आहेत, त्याच्यानंतर उणिवा मर्यादा काय आहेत, अशा दोन्ही पैलूचाही अभ्यास डेफिनेटली करावा लागेल. म्हणजे यश काय आहे आणि दुसऱ्या बाजूला अपयश काय आहे. 7वं प्रकरण आहे घटनात्मक पद. आता राष्ट्रपती हे देखील घटनात्मक पद आहे, राज्यपाल हे देखील घटनात्मक पद आहे, किंवा जर आपण युपीएससीचे चेअरमन म्हटलं तर ते घटनात्मक पद आहे. सो अशा वेगवेगळ्या घटनात्मक पदांचा विचार आपल्याला करायचा आहे. तर त्याच्या नियुक्त्या कशा होतात, आणि तुम्हाला सर्वांना याची कल्पना आहे की समजा जर आपण असं म्हटलं की न्यायमंडळ, न्यायमंडळातली पदं त्यातलं सर्वोच्च न्यायालय घेतलं तर सरन्यायाधीश आहेत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात, तर त्यांची नियुक्ती कशी होते. निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांची नियुक्ती कशी होते. त्याच्यानंतर संघ लोकसेवा आयोगाचे जे चेअरपर्सन आहेत, अध्यक्ष जे आहेत, त्यांची नियुक्ती कशी होते. त्यानंतर मग त्या पदांना, हे स्वाभाविकच आहे, पद जर असतील तर त्या पदांना सत्ता आणि अधिकार दिलेला असणार. त्यामुळं त्या सत्ता आणि अधिकाराचा विचार आपल्याला करायचा आहे. त्या व्यतिरिक्त कार्य आणि जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, म्हणजे फंक्शन्स काय आहेत आणि काय प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या गेलेल्या आहेत. आणि हा काही फार कॉम्प्लेक्स वाटणारा ॲब्सोल्युटली भाग नाहीये. त्यानंतर 8वं प्रकरण घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आता इथं युपीएससी एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, इलेक्शन कमिशन एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कॅग, ओके, महालेखा परीक्षक, ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. सो अशा रीतीनं तुम्हाला त्याचाही अभ्यास करायचा आहे. पण घटनात्मक ही जशी मंडळं आहेत, इथं आपण पदाचा विचार करत नाही, घटनात्मक संस्थांचा विचार करतोय, बॉडीचा विचार करतोय. ओके, ही जशी आहेत तशीच तुम्हाला वैधानिक, ओके, स्टॅट्युटरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्टॅट्यूट म्हणजे खरं तर संसदीय कायद्यानं किंवा कायदेमंडळाच्या कायद्यानं निर्माण झालेलं. तुम्ही जर राष्ट्रीय महिला आयोग जर बघितलं किंवा राष्ट्रीय मानवी हक्क हे जर उदाहरण बघितलं, तर हे काही घटनात्मक ती संस्था नाहीये, तर संसदीय कायद्याने निर्माण केल्या गेलेल्या त्या संस्था आहेत. नियामक मंडळ, रेग्युलेटरी अथॉरिटी असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून आपल्या व्यवस्थेमध्ये आहेत, पण 1991 नंतर या नियामक मंडळांचा विस्तार झालेला दिसतो. अर्धन्यायिक मंडळ पण आहेत, म्हणजे ज्याला क्वाझाय ज्युडिशियल ट्रायब्युनल्स, विशेषतः लवाद जे असतात, तर ते लवाद साधारणतः अर्धन्यायिक मंडळे म्हणून ओळखली जातात. त्यांची रचना कशी आहे, नियुक्त्या कशा आहेत, कसल्या प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि कार्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, या बाबीचा आपल्याला विचार करायचा आहे. विविध क्षेत्रातील विकासासाठी शासकीय धोरणं आणि हस्तक्षेप. विशेषतः आपल्यासारख्या समाजामध्ये शासनाचं काम आपण महत्वाचं मानतो, ते म्हणजे एकंदर समाजाचा विकास करणं आणि त्यातही त्या समाजातले जे वंचित, दुर्लक्षित, शोषित घटक आहेत त्यांचा विकास करणं. मग हे जे काही धोरणं किंवा हस्तक्षेप हाती घेतले जातात आणि सकारात्मक हस्तक्षेप जे काही केलं जातं, तर त्याचं कॉन्सेप्च्युअलायझेशन म्हणजे संकल्पन असा शब्दप्रयोग वापरले बघा. आता संकल्पन करणं म्हणजे काय, काहीतरी ठरवणं म्हणजे विचार करणं, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे. सो काय करायचं आहे हेच या संकल्पन नावाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ठरवणं, ती आयडिया समोर मांडणं. सो विचार प्रक्रियेशी संबंध आहे त्याचा. आणि मग जे काही तुम्ही संकल्प कराल म्हणजे ठरवाल, ओके, तर त्याची अर्थातच आपल्याला अंमलबजावणी करावी लागते. तुम्हाला याची सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या समाजामध्ये इतकी गुंतागुंत आहे की कशाचीही अंमलबजावणी करणं हे साधं सोपं काम नसतं. म्हणून मग अंमलबजावणी करत असताना ज्या काही समस्या, जे काही प्रश्न आहेत, तर त्याचाही अभ्यास इथं करावा लागतो. त्यानंतर 10वं जे प्रकरण आहे, विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग असं म्हटलंय त्याला. म्हणजे ओके,
सो डेव्हलपमेंटल प्रोसेस, काय काय बाबीचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. बिगर शासकीय संस्था म्हणजे विकासात्मक प्रक्रियेमध्ये शासनाची भूमिका आहे, पण त्या भूमिकेमध्ये तुम्हाला कालांतरानं बदल झालेले पण दिसतात. म्हणजे 1950 ते 91 हा एक काळ आहे. त्या काळामध्ये नेहरू मॉडेल, मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल, राज्य संस्थेला, शासन संस्थेला व्यापक रोल देणारं मॉडेल म्हणून ते ओळखलं जातं. पण 91 साली आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा, ज्याला इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म आहे LPGचा जसा स्वीकार केला, तसं शासन संस्थेच्या विकास प्रक्रियेतील भूमिकेमध्ये बदल झाला. आणि मग तुम्हाला शासनाबरोबर इतर बिगर शासकीय घटक, बिगर शासकीय अभिकर्ते त्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होताना दिसतात. म्हणजे तर त्यातला एक जो घटक आहे बिगर शासकीय संस्था, इंग्रजीमध्ये त्याला NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असं म्हटलंय. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप, तुम्हाला सर्वांनी ते ऐकलं असणार, वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, कदाचित तुमच्या कुटुंबातलं कुणीतरी सेल्फ हेल्प ग्रुपचा भागही असू शकतं वगैरे वगैरे. तर ते स्वयंसहाय्यता समूह काय आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला या विकास प्रक्रियेमध्ये करायचा आहे. विविध गट आणि संघटना आहेत. त्याच्यानंतर देणगीदार, त्यानंतर धर्मादाय संस्था आणि इतर, ज्याला म्हणतो आपण संस्थात्मक आणि अन्य हितसंबंधी घटकांच्या भूमिका काय. 11वं प्रकरण, तर ते अर्थात वंचित घटकांचं कल्याण. मी पुन्हा तो मुद्दा रिपीट करतोय की शासनाचं काम काय, तर स्थैर्याची हमी देणं, विकासाची हमी देणं. समाजाचा विकास हा महत्वाचा भाग असतोच, पण त्या समाजाच्या विकासामध्ये कुणाचा विकास, तर त्याची काळजी विशेष जी शासनाला घ्यावी लागते ती म्हणजे वंचित घटकांची. ते वंचित आहेत, ते दुर्लक्षित आहेत, ते शोषित आहेत. त्यामुळे अशा शोषित घटकांचा विकास करण्याची जबाबदारी ही शासन संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून हाती घ्यावी लागते. खाजगी व्यक्ती त्या करतील का, खाजगी कंपन्या त्या करतील का, तर त्या मुळीच करणार नाहीत. म्हणजे कारण त्या स्वतःच्या हितसंबंधाला समोर ठेवून काम करतात. म्हणून शासन की जे सार्वजनिक प्रश्नांचा विचार करतं, सामाजिक हिताचा विचार करतं, सार्वजनिक हिताचा विचार करतं, ही विशेष जबाबदारी शासनाला पार पाडावी लागते. मग त्याच्यामध्ये बघा स्वाभाविकच केंद्र, किंवा आपण त्याला शब्दप्रयोग जो वापरतोय तो संघ शासन, आणि केंद्र हा आपण कंसात लिहूयात, या दोन्ही शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहेत, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आहेत, कृषीच्या क्षेत्रामध्ये आहेत, पर्यावरणाच्या आहेत, अशा अनेक योजना तुम्हाला पाहायला मिळतील. त्याची कामगिरी काय बघा. नुसत्या योजनाचा अभ्यास करायचा नाही आपल्याला, तर तो योजनांचा अभ्यास, योजना काय आहे, कोणत्या क्षेत्रासाठी आहे तर बघूयात आपण. म्हणजे पण दुसरं बघा, कामगिरी काय, म्हणजे अमुक अमुक योजना स्वीकारली गेलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये तिचा अंमल कशा झालेला आहे, कामगिरी काय बजावलेली, म्हणजे जे काही उद्दिष्ट निर्धारित केलं गेलं होतं, ओके, तर ते उद्दिष्ट प्रत्यक्षामध्ये गाठलं गेलेलं आहे का, हे आपल्याला कामगिरीमध्ये बघायचं. म्हणजे त्याचं मूल्यमापन तुम्हाला बघावं लागेल. नुसतं योजनेतले 5-6 तपशील लक्षात ठेवल्याने आपलं अभ्यास झाला असं काही करता येणार नाही. अर्थात या योजनांची राबवणूक करण्यासाठी काही यंत्रणा असतात. प्रशासन त्यातली एक महत्वाची यंत्रणा आहे, NGO दुसरी महत्वाची यंत्रणा आहे. अशा अनेक यंत्रणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी कायदेही बनवले गेलेले आहेत. तुम्ही जर उदाहरण घेतलं, MGNREGS म्हणजे स्कीम आहे, पण त्याचा ऍक्ट पण झाला MGNREGA. सो एक उदाहरण म्हणून मी दिले त्याला. आणि त्यानंतर या गटांच्या विकासासाठी स्थापन केल्या गेलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था कुठल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची मंडळं कुठली आहेत. सो अशा रीतीनं वंचित घटकांचं कल्याण या मुख्य प्रकरणामध्ये, जसं नंबर आपण 11 म्हणलेला आहे, त्यात दोन्ही पातळ्यांवरील शासनाच्या योजनांपासून ते त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या संस्था आणि यंत्रणा स्थापन केलेल्या आहेत याचा अभ्यास करावा लागतो. 12वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र आणि सेवा असं म्हटले बघा. त्याच्यातले कळीचे मुद्दे सिलेबसमध्ये दिलेले आहेत. बघा काय काय आहेत. विकास आणि व्यवस्थापन. तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की कोणत्याही समाजाचं उद्दिष्ट हे आपला विकास करणं हे असतं, नो डाऊट अबाउट दॅट. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे ओके, पण तो विकास म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे आयाम कुठले आहेत, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, हे कळीचे मुद्दे आहेत. म्हणजे जर आपण विकासाचा अर्थ आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ असा फक्त अर्थशास्त्रीय पद्धतीनं जर घेतला आपण, तर मग तो आपला विकासाचा अर्थ अत्यंत मर्यादित होईल. म्हणजे आणि म्हणून मग तुम्हाला इथं वेगवेगळे पैलू जे आहेत विकास प्रक्रियेमध्ये, घटक म्हणूया त्याला आपण, आरोग्य त्याचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे,
त्यानंतर शिक्षण जे अत्यंत पायाभूत आहे त्याचा समावेश केलेला आहे, मानव संसाधन किंवा मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला म्हटलेलं आहे. आता भारतामध्ये लोकसंख्या अफाट आहे, लोकसंख्येकीय लाभांशाची चर्चा आपण करतो आहोत, पण या एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं, विशेषतः त्यातली जी तरुण लोकसंख्या आहे, त्यांच्या जर आपण कौशल्याचा विकास नाही केला, त्यांच्या क्षमतांचा विकास नाही केला, तर मला असं वाटतं की मानवी संसाधन प्रक्रियेमध्ये, विकास प्रक्रियेमध्ये आपण कमी पडलो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या कामी हे जे दोन महत्वाचे घटक आहेत, जे एका बाजूला आरोग्य आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण आहे, हे महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे आणि त्यानंतर दारिद्र्य आणि उपासमार, ही विकासाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तर एका बाजूला विकास होतोय, आर्थिक वृद्धी होते, पण त्याच वेळेला दारिद्र्याची आणि उपासमारीची समस्या देखील आपल्या इथं पूर्वी पण होती, पण 91 नंतर ती आणखीन वाढताना तुम्हाला दिसते. मग तिची कॉम्प्लेक्सिटी का वाढते, म्हणजे ह्याचाही विचार आपल्याला डेफिनेटली करायचा आहे. त्यानंतर हे जे 13वं प्रकरण आहे, कारभार प्रक्रिया, गव्हर्नन्स असं म्हटलेलं आहे. 1990 नंतर गव्हर्नमेंट टू गव्हर्नन्स असा काही एक बदल झालेला आहे. म्हणजे शासन ते शासन प्रशासन प्रक्रिया, किंवा त्याला मराठीमध्ये कारभार प्रक्रिया असा एक शब्दप्रयोग वापरलेला आहे. ओके, तर त्या प्रक्रियेमध्ये अर्थात प्रशासनाची भूमिका आपल्याला बघायची आहे. ती पाहत असताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे कारभार प्रक्रियेचे अत्यंत महत्वाचे पैलू मानले जातात. त्यानंतर सिटिझन्स चार्टर म्हणजे नागरिकांची सनद. आता ती नागरिकांची सनद काय असते, तर नागरिकांच्या हक्काची सनद आहे. म्हणजे शासनानं नागरिकांना सेवा पुरवायच्या असतात, पण त्या सेवा वेळेत पुरवणं आणि त्या वेळेत उपलब्ध होणं, तो तसा उपलब्ध होण्याचा अधिकार किंवा त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असणं, त्याच्यामध्ये इफेक्टिव्हिटी असणं, इफिशियन्सी असणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे हक्क आहेत नागरिकांचे, तर त्या हक्कांचा समावेश असणारा तो दस्तऐवज म्हणून मानला जातो नागरिकांची सनद. त्यानंतर ई प्रशासन. ओके, इलेक्ट्रॉनिक म्हणजे आपण माहितीच्या युगात राहतो, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0चा आपण विचार करतोय, AI ची आपण चर्चा करतोय सगळी, तर त्याच्यामध्ये ते जे ई आहे, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या ई प्रशासन नावाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. तर मग तिची वेगवेगळी प्रारूप काय आहेत, मॉडेल्स काय आहेत का, त्याच्यामध्ये काय प्रकारचं यश आपल्याला मिळालेलं आहे, मर्यादा कुठल्या त्यातनं पुढे आलेल्या आहेत, याखेरीज आणखीन काय पोटॅन्शियल, म्हणजे संधी याचा अर्थ पोटॅन्शियल खूप आहे, मग ते पोटॅन्शियल काय आहे, काय केलं म्हणजे ते पोटॅन्शियल, म्हणजे त्या संधी आणि संभाव्य क्षमतांचा आपल्याला पुरेपूर वापर, म्हणजे विकास पण करता येईल आणि त्याचा वापर पण करता येईल, हे या ई प्रशासनाच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि शेवटी संस्थात्मक आणि अन्य उपाययोजना काय आहेत. सो कारभार प्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये एखाद्या समाजातील जी संसाधनं आहेत, तर त्या संसाधनांचा अत्यंत किफायतशीर आणि कार्यक्षम उपयोग करणं हे उद्दिष्ट ठेवलं जातं, ज्याच्यात एका बाजूला शासकीय यंत्रणेचा महत्वाचं काम आहे, पण केवळ शासकीय यंत्रणा नाहीये, तर बिगर शासकीय घटकांची, अभिकर्त्यांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची असते. म्हणून ह्या सगळ्या बाबी इथं लिहिण्यात आलेल्या आहेत. ओके, 14वं जे प्रकरण आहे, सनदी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. लोकशाहीमध्ये कायदे मंडळ, ज्या माध्यमातून लोकशाही आपली प्रत्यक्षामध्ये येते, प्रतिनिधी असतात, प्रतिनिधींनी ते कायदे मंडळ बनतं. कार्यपालिका, त्या प्रतिनिधीमधनच पुन्हा तुम्हाला कार्यपालिका बनताना दिसते. पण त्या कार्यकारी मंडळाचा दुसरा जो घटक आहे, ज्याला स्थायी म्हटलंय, बिगर राजकीय त्यांना असावं असं कल्पना केलेली आहे, अपेक्षा असते, त्याला आपण प्रशासन आणि नोकरशाही असं मानतो. सो लोकशाही नावाच्या बाबीशी संबंध केवळ लोकप्रतिनिधींचाच येतो असं नाही, तर लोकशाही प्रक्रियेचा संबंध सनदी सेवांचाही आहे. म्हणजे त्यामुळे या सनदी सेवांची, सिव्हिल सर्व्हिसची, सिव्हिल सर्वंटची लोकशाहीमध्ये काय भूमिका आहे, हे स्वतंत्र प्रकरण आयोगानं समाविष्ट केलेलं आहे. मग ते सकारात्मक भूमिका बजावतायत का, नकारात्मक भूमिका बजावतायत का, त्यांच्याकडनं अपेक्षित अशा प्रकारची काय भूमिका आहे की ज्यातून लोकशाही व्यवस्था दृढ होईल, तिचा विस्तार होईल. म्हणजे या बाबी, म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर लोकशाहीमध्ये एक जो कळीचा भाग मानला गेलेला आहे तो म्हणजे लोकसहभाग आहे, लोकसहभाग आहे. तर मग सनदी सेवांची लोकसहभागाच्या बाबतीमध्ये भूमिका काय आहे, लोकसहभाग वाढवणारी त्यांची भूमिका असणं अपेक्षित आहे. पण खरंच सनदी सेवा अशा प्रकारे काम करतात का की ज्यातनं लोकसहभाग हा वाढतो. म्हणजे का लोकसहभागाला मारक ठरणारी सनदी सेवांची प्रत्यक्षामध्ये भूमिका घडते.
सो हे जे काही अपेक्षित एका बाजूला आहे, सनदी सेवकांनी काय करणं अपेक्षित आहे, तर लोकशाहीला पुढे नेता येईल, तिचा विस्तार होईल, ती दृढ होईल, अशा प्रकारे विचार करायचा आहे. पण प्रत्यक्षात ते घडतं का तसं, याचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे सो अशा रीतीनं विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे जे आपण 14 प्रकरणं बघितलेली आहेत, तर ही 14 प्रकरणं आपल्याला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 आणि त्यातला जो एक मुख्य विषय आहे भारतीय राज्यघटना, तर त्याचा अभ्यासक्रम या 14 प्रकरणाच्या माध्यमातून पाहता येतो. तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल म्हणून मग त्याचं उत्तर म्हणून या भागासाठी तुम्हाला जे वाचायचं आहे, तर एक तर बेसिक पुस्तक, पाठ्यपुस्तक जसं मी म्हटले तुम्हाला, तर NCERTची 2 पुस्तकं 11वी आणि 12वीची, एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, त्याचा मराठी अनुवाद आपण केलाय, आणि पॉलिटिकल थिअरी, त्याच्यामध्ये संकल्पना आहेत, राजकीय सिद्धांत, असं एकत्रित अशा प्रकारचं पुस्तक युनिकनं प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे त्याला NCERTच्या घटनेवरच्या पुस्तकाचा अनुवाद असं म्हणा. ते पुस्तक तुम्ही प्राथमिक पुस्तक म्हणून वाचा. आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1 हे पुस्तक, ज्याची आवृत्ती जी रिसेंट आहे, एप्रिल 2024 मधली आहे, तर ती आवृत्ती जी मुख्य परीक्षेला समोर ठेवून अत्यंत विस्तारानं ते पुस्तक रचलेलं आहे. सो या 2 रेफरन्सेसचा सुरुवातीला तुम्ही अवलंब करायला हरकत नाही. त्याला जोड जी तुम्हाला करंटसाठी द्यावी लागणार आहे ती अर्थातच युनिक बुलेटिन. त्या युनिक बुलेटिनमध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधल्या राज्यघटनेशी संबंधित ज्या बाबी आहेत, तर त्या चालू घडामोडीचा भाग म्हणून तुम्ही वाचायला हरकत नाही. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी इथंच थांबतो. धन्यवाद.